पोरांनो तुम्ही सांगायला पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे कसा. हो खूप शिक्षण घेऊन छान अभ्यास करून, खूप शिक्षण घेऊन छान अभ्यास करून, खूप शिक्षण घेऊन उंचावतून नावदाद अभिमानास्वरून. डोंगरे साहेब 2 ओळी होय का, फक्त 2 ओळी का तुम्ही? यावर्षी नवीन गीत मी कवालीमध्ये सादर करते, 2 ओळी आहे का बस. तुम्ही या इकडे, मी गातो तुमच्यासाठी. आपल्या लेकराला सांगायला पाहिजे की दादा हा घास आमच्या कमाईचा नसून माझ्या बाबासाहेबांच्या कष्टाचा आहे, माझ्या बाबासाहेबांच्या त्यागाचा आहे. माझ्या बाबासाहेबांनी जर आपल्या लेकरांच्या नाही मुलांमध्ये जर आपलं जीवन घालवलं असतं तर आम्हाला हा सुखाचा घास खायला मिळाला नसतं. आणि म्हणून काय डोंगरे साहेब छान अभ्यास करून, लक्ष्मणरावजी शाहीर बोरगाववाले यांच्याकडून 50 रुपयाचा प्रमाण आहे. छान अभ्यास करून, खूप शिक्षण घेऊन उंचावतून नावदाद अभिमानास्वरून. आई म्हणजे आपल्या लेकराला की हे बाबा हा घास आमचा नाही रे, हा माझ्या बाबासाहेबांच्या कमाईचा घास आहे, माझ्या बाबासाहेबांच्या त्यागाचा, माझ्या बाबासाहेबांच्या कष्टांचा घास आहे. ही महान वाडी माझ्या बाबासाहेबांमुळे आम्हाला आहे रे. अरे उंचावतून नावदाद अभिमानास्वरून. आणि ती आई काय म्हणते आपल्या लेकराला, हो बाळा बॅरिस्टर हो, हो बाळा बॅरिस्टर हो, बॅरिस्टर हो, हो बाळा बॅरिस्टर हो. आपल्या मुलीला सांगायचं आहे, हो बाळा बॅरिस्टर हो, हो बाळा बॅरिस्टर हो, हो बाळा बॅरिस्टर हो, हो बाळा बॅरिस्टर हो. ही पुण्य माझ्या बाबासाहेबांची आहे. आणि म्हणून मला शेवट काय म्हणायचं आहे का व, शिवाजी महाराजांना गुरु मानायचे. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना गुरु मानायचे. तुकाराम महाराज बुद्धांना गुरु म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराज तुकारामांना गुरु म्हणायचे आणि तुकाराम महाराज बुद्धांना गुरु म्हणायचे. हे अशी साखळी होती. आणि म्हणून म्हणायचं आहे अभंग गाथा तुकारामाची, अभंग गाथा तुकारामाची, ग्रामगीत तुकडोजीची. सुरमा दर्शनाचे हे राजा, हो हो सुरमा
संजय बडोदे बरोबर आहे सर, काटोल अध्यक्ष साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं दान या विचारावरती आलेलं आहे, या गीतावरती आलेलं आहे धम्म. आम्ही त्यांचे खूप आभार आहे. आमच्या पाठीकडून त्यांना सप्रम जय भीम. चालेल चालेल. सुरमा दर्शनाचे हे आचार, सुरमा दर्शनाचे हे आचार आहे आचार. महापुरुषांचे विचार हो, महापुरुषांचे विचार हो, महापुरुषांचे राजानंदजी बोदेले साहेब सेवानिवृत्त भूवैज्ञानिक खनिज अर्थशास्त्री भारत सरकार. आमचे राजानंद बोदेले साहेब आमचे काकाश्री यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे. लोकशाहीरी चॅनल स्टार सोलर सोल्युशन गौरवजी कांडलकर, पार्टनर अनिल टाकळखेडे यांच्याकडून आमच्या ढोलक मास्टरला 100 रुपयाचं सपोर्ट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांच्या खूप आभार करणार. तर इथे आमच्या दादांची एक फरमाईश आहे की त्यांनी एक छोटंसं एक कडव्यामध्ये पदरादली जन्मा एक गीत सादर करायला लावलं आहे. आमच्या साहेबांनी छोटं गीत आहे छोटंसं. सर रमाई कशी होती? पदरात लिहिते रमा ऐका आदर्श आहे का माझ्या मामाला? माझी रमाई कशी होती? माझ्या रमाईने कधी हट्ट केला नाही बाबासाहेबाकडे. माझ्या रमाईने कधी हट्ट केला नाही. माझी रमाई कधी म्हटली नाही बाबासाहेबाला. माझी उपासिकाताई सुरेखाताई धनवटकर माझ्या माऊलीकडनं 100 रुपयाचं दान या शब्दावरती आलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. रमाईने कधी हट्ट केला नाही साहेब. गरिबीचे दिवस काढले हो, पण
तिने म्हटलेलं आहे की साहेब मला असं पाहिजे, मला साहेब सोनं पाहिजे, मला पाहिजे, मला लुगडं पाहिजे. माझी रमाई फाटक्या लुगड्याला राहायची, 1-1 रुपये जमा करायची, माझ्या साहेबाच्या शिक्षणाला पाठवायची. बाबासाहेबांच्या मागे एवढा मोठा बॅरिस्टर बनण्याच्या मागे माझ्या रमाईचा खूप मोठा आदर्श होता. माझ्या रमाईचा त्याग होता. माझ्या रमाईने त्याग सहन केला, ती कोणीच त्याग सहन करू शकत नाही. पण मावल्यांनो, या जगात दुसरी रमाई कोणी पैदा होणे नाही, पण रमाईचा आदर्श तुम्ही घेऊ शकता. दुसरा बाबासाहेब पैदा होणे नाही, पण बाबासाहेबांचा आदर्श, बाबासाहेबांचे विचार तुम्ही आत्मसात करू शकता. पण काय म्हणायची माझी रमाई बाबासाहेबांना पत्र लिहिते, त्या पत्रामध्ये काय लिहिते? कारण बाबासाहेब जेवण करत नाही. बाबासाहेब जर एकदा पुस्तकामध्ये व्यस्त असले, डोंगरे साहेब बरोबर आहे, तुमच्या एवढा अभ्यास मला नाही आहे, पण तरी तुटक्या पुटक्या म्हणजे बोलण्यातून सांगते की बाबासाहेब एकदा अभ्यासाला बसले की त्यांचं मन जेवणामध्ये राहायचं नाही, ते अभ्यासच करत राहायचे. त्यांना जेवण नाही, फक्त अभ्यास पाहिजे. ते रात्रभर रमाई पाहिजे दरातून, माझे साहेब कधी जेवतील, कधी पुस्तक सोडतील, जेवतील कधी. म्हणून रमाला तेच भीती वाटायची की बाबासाहेब परदेशामध्ये आहेत, तर माझे साहेब जेवतील का नाही जेवतील. म्हणून बाबासाहेब रमाला पत्र लिहायचे, साहेब तुम्ही ना आधी जेवण करून घ्यायचा, मी इकडे माझा सगळा संसार सांभाळते, मी इकडे खूप खुश आहे, तुम्ही तिकडे खुश राहा, मी पोटभर जेवण करते, तुम्ही सुद्धा तिकडे पोटभर जेवण करा. ती माझी रमाई होती. बघा माझ्या रमाईचा आदर्श काय होता. अहो पत्रात लिहिते रमाई एवढी, पण माझ्या बाबासाहेबांनी शिकवलं होतं रमाईला पत्र लिहायचं. अहो पत्रात लिहिते माझी चिंताना, हो माझी चिंताना करता शिकार.